श्री गुरुदेव दत्त. नमस्ते. मकर राशी. मकर राशी पुरुषांच्या स्वभावाचा आणखी एक अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची अंतर्मुख निरीक्षण शक्ती. तो बाहेरच्या जगात जितका शांत दिसतो तितकाच तो आतून सतत विचार करत असतो. प्रत्येक घटना, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वर्तन तो आपल्या मनात अनेक वेळा तपासून पाहतो. त्यामुळे तो अचानक प्रतिक्रिया देत नाही, तर पूर्ण समजून घेतल्यावरच उत्तर देतो. ही त्याची सवय अनेकांना विलंब वाटते, पण प्रत्यक्षात ती त्याची परिपक्वता असते. या ठिकाणी एक महत्वाचा संदेश. जर तुम्हाला अशा गूढ, खोल आणि सत्य स्वभावाच्या विषयाची माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या व्यक्तिमत्व एक प्रकारची भावनिक मर्यादा असते. तो कोणालाही आपल्या मनात सहज प्रवेश देत नाही, कारण त्याला भावनांचे मूल्य आणि त्याची किंमत दोन्ही माहीत आहे. त्यामुळे तो नात्यांमध्ये हळूहळू पुढे जातो. सुरुवातीला तो अंतर ठेवतो, पण जसजसे त्याचा विश्वास वाढतो तसे तसे ते अधिक उघड होते. ही प्रक्रिया वेळ घेणारी असली तरी ती अतिशय खोल आणि स्थिर नातं निर्माण करते. भगवद्गीतेमधील एक प्रसंग लक्षात येतो. कृष्ण अर्जुनाला सांगतात की मन स्थिर ठेवणारा योद्धा कधीही पराभूत होत नाही. ज्यामुळे अर्जुन युद्धाच्या गोंधळातही कृष्णाच्या वचनावर विश्वास ठेवतो. तसेच मकर पुरुषही भावनांच्या गोंधळात स्वतःला स्थिर ठेवतो. मकर राशी पुरुषांसाठी जीवन म्हणजे एक दीर्घ प्रवास आहे, जिथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागतो. तो तात्पुरत्या आनंदासाठी दीर्घकालीन नुकसान स्वीकारत नाही. म्हणूनच तो निर्णय घेताना खूप सावध घेतो. त्याला जोखीम आवडत नाही असे नाही, पण तो जोखमीही नियोजनासह स्वीकारतो. त्याचा हा दृष्टिकोन त्याला इतरांपेक्षा वेगळा आणि अधिक स्थिर बनवतो. त्याच्या मनात स्वतःसाठी एक उच्च मानक असते. तो स्वतःकडूनही खूप अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे तो सतत स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो. अपयश आले तरी तो थांबत नाही, तर त्यातून शिकवून पुढे जातो. त्याची ही चिकाटी आणि सातत्य त्याला यशाच्या दिशेने हळूहळू पण निश्चितपणे घेऊन जातो. भावनिक जगात तो सहज व्यक्त होणारा नसतो. तो प्रेम करतो, काळजी घेतो, पण सगळे शांतपणे आणि कृतीतून दाखवतो. तो मोठमोठ्या शब्दांपेक्षा लहान पण अर्थपूर्ण कृतीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे अनेक वेळा लोकांना त्याच्या भावना कमी वाटू शकतात, पण प्रत्यक्षात त्याचे प्रेम खूप खोल आणि स्थिर असते. त्याच्या स्वभावातील एक महत्वाचा भाग म्हणजे त्याच्या जबाबदारीची भावना. तो ज्या व्यक्तीशी जोडला जातो त्याच्या सुरक्षितेचा आणि भविष्यातील स्थैर्याचा विचार तो स्वतःच्या मनात सतत करत राहतो. मकर राशी पुरुष केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या जवळच्या लोकांसाठीही एक मजबूत आधार बनण्याचा प्रयत्न करतो. मकर राशी पुरुषाला अनावश्यक गोंधळ, सतत बदलणारे मूड्स आणि अनिश्चित वर्तन आवडत नाही. त्याला स्पष्टता, स्थैर्य आणि प्रामाणिकपणा असे असतात. म्हणूनच तो अशा लोकांपासून दूर राहतो जे सतत भ्रम निर्माण करतात किंवा नात्यांना हलकं घेतात. त्यांच्यासाठी प्रत्येक नातं ही एक जबाबदारी असते, खेळ नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात शांतता हा एक मोठा आधार असतो. तो मोठा गोंगाट किंवा सतत नाट्य टाळतो. मकर राशी पुरुष स्वतःभोवती एक शांत आणि नियंत्रित वातावरण निर्माण करतो. जिथे लक्ष केंद्रित करू शकतो तिथे तो करतो. ही शांतता त्याच्या यशाचा एक महत्वाचा भाग असते. त्याच्या स्वभावात एक प्रकारचा अंतर्गत संघर्षही असतो. एकीकडे तो भावना खोलवर अनुभवतो, पण दुसरीकडे तो व्यक्त करायला घाबरतो. त्यामुळे तो अनेकदा स्वतःमध्येच अडकलेला वाटू शकतो. पण हा संघर्ष त्याला अधिक मजबूत बनवतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला खोलाई देतो.
मकर राशी पुरुष जरी बाहेरून कठोर आणि गंभीर वाटत असतील, आतून तो अत्यंत संवेदनशील असतो. त्याला नकार, दुर्लक्ष किंवा विश्वासघात खोलवर जखम देऊ शकतो, पण तो ही जखम इतरांसमोरही दाखवत नाही, तर ती शांतपणे स्वतःच्या मध्ये सांभाळतो. त्यामुळेच तो अधिक सावध आणि परिपक्व होत जातो. त्याच्या जीवनात यश हळूहळू येते, पण एकदा आले की ते टिकून राहते. तो अचानक प्रसिद्ध होण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या स्थैर्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे त्याची प्रगती धीमी असली तरी अत्यंत मजबूत त्याला कळते. शेवटी मकर राशी पुरुष म्हणजे संयम, स्थैर्य, जबाबदारी आणि निष्ठा याचा एक सुंदर संगम आहे. तो बाहेरून जितका कठोर वाटतो तितकाच आतून तो खोल, विचारशील आणि विश्वासू असतो. जो व्यक्ती त्याच्या शांततेचा अर्थ समजतो, त्याच्या हळूगतीचा स्वीकार करतो आणि त्याच्या निष्ठेचा आदर करतो, त्याला आयुष्यात एक असा साथी मिळतो जो शब्दांना नाही तर आयुष्यभराच्या कृतींना साथ देतो. श्री गुरुदेव दत्त.